शेल पिंपळगाव तालुका खेड गावच्या हद्दीत दौंडकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका चिकनच्या दुकानात चिकन विक्री करणाऱ्या पती पत्नीला चौघांनी दगडाने मारहाण केली, तसेच महिलेची गचुंडे धरून अश्लील शिवीगाळ केली। या प्रकरणी 4 जणांवर उत्तर चाकण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जावेद इक्बाल शेख वय वर्ष 32 राहणार शेल पिंपळगाव तालुका खेड यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। त्यावरून विघ्नहर्ता शामराव आवटे, सोजल शामराव आवटे, सनी शिंदे सर्व राहणार पिंपळगाव तालुका खेड जिल्हा पुणे व संतोष गायकवाड राहणार दत्तवाडी शेलगाव तालुका खेड अशा चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची घटना सायंकाळी 5च्या सुमारास घडली आहे। उत्तर चाकण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। शेल पिंपळगाव येथे सायंकाळी 5च्या सुमारास चिकन दुकानात शेख दाम्पत्याला मारहाण करून पळून गेलेल्या या आरोपींच्या मोटारीनं रात्री 10च्या दरम्यान पुण्यात सिंहगड कॉलेज रोडवर एका दुचाकी चालकास चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ऑनलाईन शॉपिंग साईटच्या माध्यमातून घरगुती सामान घरी पोहोचवण्यासाठी जात असलेल्या डिलिव्हरी बॉयला मद्यधुंद आरोपींच्या भरधाव वेगातील कारण दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला। हा प्रकार वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज रोड येथील क्रिकेटच्या मैदानाजवळ घडला। धडक देणारी कार त्याला मदत न करताच निघून गेल्यानं डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला। राहुल दिनकर पवार वय वर्ष 30 राहणार मुक्काम पोस्ट पाटण तालुका सिंदखेडा जिल्हा धुळे असा अपघातात मृत्यू झालेल्या या डिलिव्हरी बॉयचं नाव आहे। या प्रकरणी सोजल शामराव औटी वय वर्ष 22 शेल पिंपळगाव तालुका खेड, अभिषेक अजय शिंदे वय वर्ष 21 राहणार कोयाळी फाटा आळंदी आणि विघ्नहर्ता शामराव औटी वय वर्ष 27 राहणार शेल पिंपळगाव तालुका खेड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यातही घेण्यात आलाय। हा अपघात 10 फेब्रुवारी रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या दरम्यान घडला। याबाबत तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक माधुरी काजळे यांनी माध्यमांना सांगितलं की या प्रकारातील 3ही आरोपींना अटक केली आहे। मद्यधुंद अवस्थेत आरोपी कार चालवत असल्याचं निष्पन्न झालं।